मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्रातील महापाप उघड झाल्याची ही बातमी। हाताने मैला साफ करताना राज्यात अनेकांचा मृत्यू झालाय। 81 सफाई कामगारांचा मृत्यू झाल्याची सरकारने कबुली दिली, तर सर्वाधिक 12 मृत्यू हे मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात झाले। राज्याची राजधानी मुंबई, सांस्कृतिक राजधानी पुण्यात प्रत्येकी 11 मृत्यू झालेत, तर पालघर जिल्ह्यात 7, नांदेड जिल्ह्यात 6 सफाई कामगारांचे मृत्यू झाले। संभाजीनगर, नागपूर, परभणी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येकी 5 मृत्यू झाले। उच्च न्यायालयात सरकारी प्रतिज्ञापत्रातून लज्जास्पद वास्तव हे उघड झालेले आहे। आता महाराष्ट्रातून हातातून मैला बंद झाल्याचा सरकारचा दावा आहे। ही बातमी आपण पाहतोय। मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्रातील महापाप उघड झालेले आहे। हाताने मैला काढणाऱ्या कामगारांचा मृत्यू झाल्याची ही बातमी आहे। 81 सफाई कामगारांचा यामुळे मृत्यू झाल्याची सरकारने कबुली दिलेली आहे, तर सर्वाधिक मृत्यू हे मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात झाले। मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी 11 जणांचा मृत्यू झालाय, तर सर्वाधिक मृत्यू हे मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात झालेत। एकूण आकडा हा 81 सफाई कामगारांचा। प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। अजय, आपण पाहतोय अतिशय धक्कादायक असं हे वास्तव आणि जे सरकारने कबूल सुद्धा केलेलं आहे, काय अधिकच्या अपडेट्स आहेत या संदर्भातल्या? आपण जर पाहिलं हाताने महिला म्हणजे मलमूत्रांची ज्या टाका साफ करण्यासाठी बंदी आणली गेली होती, पण आता पुन्हा एकदा नवीन बाब जे उघड झालेले त्याच्यात 81 जणांचा मृत्यू जो आहे तो झाल्याची आकडेवारी समोर आलेली आहे। सरकारने स्वतः याची कबुली दिलेली आहे। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या विधानसभेतून किंवा ज्या भागातून राज्याचे मुख्यमंत्री येतात ती म्हणजे ठाणे, त्या ठाण्यातच सर्वाधिक म्हणजे 12 मृत्यू आहेत। तसेच मुंबईची एकंदरीत महाराष्ट्राची राजधानी म्हणून आर्थिक राजधानी म्हणून पाहिलं जातं ती म्हणजे मुंबई, तर मुंबई तसंच पुण्यात सुद्धा 11 मृत्यूंची नोंद जी आहे ती झालेली पाहायला मिळते। या सोबतच पालघर जिल्हा असो, नांदेड असो, या ठिकाणी 7 ते 6 जणांचे मृत्यू झालेले पाहायला मिळतात। तर संभाजीनगर, नागपूर, परभणी सारख्या भागात सुद्धा 5 जणांचे मृत्यू पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ऍडव्होकेट गायत्री सिंग ज्या ज्येष्ठ वकील आहेत हायकोर्टाच्या उच्च न्यायालयाच्या, त्यांनी ही संपूर्ण बाजू जी ती लावून धरली होती एका श्रमिक संघा मार्फत, आणि त्याच्यानंतर ही माहिती जी ती समोर आली होती। आता सरकारने या 81 आकडेवारीची जी ती कबुली सुद्धा दिलेली आहे की खरंच हे मृत्यू झाले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अनेक वर्षांपासून हा कामगारांचा लढा किंवा मग या सगळ्या गोष्टींवर लढा जो आहे तो अनेक संघटना देत असतात, संस्था देत असतात, पण अद्याप याच्यावर जो आहे तो तोडगा काढला जात नाही। आणि त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा 81 दुर्दैवी मृत्यू जे ते आपल्याला पाहायला मिळतात। अनेक वेळा ज्यावेळेस हे संपूर्ण सफाई कामगार काम करत असताना त्यांच्या हातात ग्लाउज असतात किंवा मग पायात रबरचे बूट, तोंडाला जो मास्क असतो किंवा डोक्यावर असणारं जे कॅप असते, हेल्मेट असतं, याची व्यवस्था जी ती केली जात नसते। कॉन्ट्रॅक्ट आणि टेंडर जे ते काढले जात असतात या संपूर्ण सफाई कामगारांसाठी, आणि त्याच्यानंतर हे टेंडर दिल्यानंतर जी प्राथमिक त्यांच्या समोर जी उपकरणं दिली पाहिजे, त्याच्यात मग हँड ग्लोव्ह असतील, तोंडावर असलेली मुखपट्टी किंवा मास्क असेल, ऑक्सिजन मास्क जे असं आपण ज्याला म्हणतो ते असले पाहिजे, त्याच्यासोबतच रबरचे गमबूट असले पाहिजेत आणि डोक्यावर हेल्मेट असले पाहिजे। आणि जर टाकी खूप खोल असेल तर डोळ्यावर चष्मा सुद्धा देण्याची एकंदरीत हमी पत्र जे ते मांडायला लागतं, पण तसं अनेक वेळा होताना पाहायला मिळत नाही। त्याच्यानंतर मग अनेक वेळा दम घुटून किंवा मग आजार होऊन किंवा त्या गटरीत नाल्यात उतरल्यानंतर जखम होऊन देत अशा अनेक कामगारांचा, सफाई कामगारांचा मृत्यू होताना आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यात दुर्दैवी म्हणजे आता खरं अजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, आणि हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। तुर्तास वळूया पुढच्या बातमीकडे।